नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मी आहे स्नेहल. तुम्ही बघताय दांगट फॅमिली इन युरोप. तर जसं आता मी नाव सांगितलं त्याचप्रमाणे आम्ही फॅमिली म्हणजे माझी फॅमिली आम्ही जर्मनीमध्ये राहतो आणि इथून काही व्हिडिओज घेऊन येत असतो तुमच्यापर्यंत. तर आज मी जनरली आम्ही असे काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज किंवा काही साजरा केलं तर ते किंवा लहान मुलांच्या ॲक्टिव्हिटीज ट्रॅव्हल ह्याच्या रिलेटेड बनवत असतो. आज मी ठरवलं की आपण सकाळपासूनच व्हिडिओ सुरू करू, कारणही तसंच छान आहे. तर ते मी सांगते तुम्हाला पुढे. तर आज तुम्ही बघताल की आम्ही म्हणजे घरातले काही रुटीन आम्ही काय काय करतो आहे किंवा मी इन जनरल असं बोलत राहीन. त्यातून तुम्हाला काहीतरी म्हणजे माहिती मिळेल असं सुद्धा काही असेल. आणि आज का मी सुरू केलं आहे दिवस म्हणजे सकाळपासूनच फिल्मिंग हे मी तुम्हाला सांगते. तर आज आहे रविवार आणि आता वाजले सकाळचे 11. तर आता मी आधी स्वयंपाकाचं बघून घेते, कारण मुलांना लवकर इथे जेवायची सवय आहे. 12 वाजताच आम्ही जेवायला देतो त्यांना. तर दाखवते तुम्हाला आता पुढे. अक्षरा काय करतीयस? हां, हे आता कॉईन्सचं मोजणं चालू आहे. रानू ते घरात घेते, जय बाप्पा असतं. चल खाली नको ठेवूस, सगळे भर त्या पाऊचमध्ये आणि आत घेऊन चल. इकडे बघ, मी काय म्हणतीये, हे सगळे पैसे जय बाप्पा असतं ते पाऊचमध्ये भर आणि आत चल. चल येते ना. तर आता सगळ्यात आधी तर मुगाची खिचडी करायचा प्लॅन आहे. त्यासाठी इथे डाळ, आणि मी शक्यतो मुगाची डाळ जेवढी घेतली आहे ना तेवढंच तांदूळ घेते, म्हणजे मग छान टेस्ट येते मुगाच्या खिचडीला. त्यानंतर त्यात जिरं, हळद, थोडंसं हिंग आणि तेलाचे 2 थेंब घालून सगळं हे कुकरला लावणार. तर मुगाच्या खिचडीचं माहितीच आहे सगळ्यांना कशी करायची, फक्त मी दाखवली की मी काय हे करते. मी शक्यतो ना पाणी जास्त घालते, कारण एकदम मऊ मऊ अशी छान लागते आणि त्याच्यामध्ये गरम गरम तूप घातल्यावर तर खूप मस्त. काय रे, आणि एरवी सुद्धा म्हणजे कधी पण काही लोक बरं नसताना वगैरे खातात मुगाची खिचडी. मला मात्र ऑल टाईम माझ्यासाठी फेवरेट आहे मुगाची खिचडी, आणि समर आणि अक्षराला पण आवडते. तर खिचडी केली आहे आणि चपात्या करायला घेते आणि भाजी. काही जण पोळी सुद्धा म्हणतात, पण आमच्याकडे घरी आम्ही चपाती म्हणतो, त्यामुळे मी तसं हे करते की चपात्या करायला घेणार आहे आता. येस, तर तुमच्याशी बोलेनच. आणि काय स्पेशल आहे आज ते मी सांगते नंतर. आज पण छान दिवस आहे. आज सुद्धा आम्ही प्लॅन केलं होतं की आपण बाहेर जाऊयात, पण ऑलरेडी कालच आम्ही इंग्लस्टार्टला जाऊन आलो. तो व्हिडिओ तुम्ही पाहिलेला आहे. आणि त्याच्यानंतरचा म्हणजे लगेचचा जो रविवार आहे तो आजचा आहे. तर मग काल खूप चालणं झालं. मग आणि अक्षरा पण मध्येच म्हणायला लागली की घरी चला. ती पण खूप मागे लागलेली. मी असं ठरवलं की आज जरा आरामच, कारण आज पण बाहेर नेलं तरी ती तशीच करेल. दुपारी फक्त थोडंसं बाहेर जाऊ गार्डनमध्ये, जसं मी म्हणाले की आम्ही त्यांना रोज आता बाहेर नेतोय. तर 1-2 तास जाऊ, थोडंसं समर आणि ती खेळतील आणि डे लाईट घेण्यासाठी पडणार आहोत बाहेर. तर भेटूयात पुढे. मी आता चपात्या करायला घेते आणि इथे मी काय करते की मला ज्या पोळपाटाची सवय होती घरी तो खूपच जाड आणि हेवी होता, एकदम जड होतं. मग ते काही मी आणलं नाही आहे. त्यामुळं मी काय करते की ओटा स्वच्छ पुसते. एक जागा ठरलेली आहे इथल्या ओट्यावरची, याच्यावरच मी मग चपात्या करत असते. तर एका बाजूला खिचडी लावली आहे आणि आता चपात्या करून घेते. मी एक सिलिकॉन मॅट घेऊन आले होते इकडे येताना, पण ती मॅट म्हणजे खराब झाली थोडी वापरून. तर माहीत नाही, कदाचित त्याचं खूप वापर असं डेलिकेट करायचा होता की काय माहीत नाही, पण त्यामुळे ती हे झालेली आहे. मस्त शेवग्याचं वरण सुद्धा केलेलं आहे.
चपाती, शेवग्याचं वरण आणि मुगाची खिचडी. तर ही इंडियन स्टोअरमध्ये पपई मिळाली होती आणि खूप दिवसांनंतर आपलं छान मस्त पिकलेली अशी पपई मिळाली आहे, तर ती घेऊन आले मी. आणि आज आता आम्हाला तोंड गोड करण्यासाठी हे होणार आहे, कारण आज काहीतरी स्पेशल घडणार आहे जे मी सांगते तुम्हाला मगासपासून. तर जेवणानंतर आम्ही मग खाऊ. आता मस्त हिला कट करून घेते आणि तुम्हाला दाखवतेच पुढे आणि सांगते की काय स्पेशल आहे ते. हॅपीनेस, वाव. आपल्याकडं म्हणजे जे बघतायत आपल्याकडून भारतातून त्यांना एवढं काही वाटणार नाही ह्याचं, पण हा एक खूप वेगळा आनंद आहे. एवढ्या दिवसांनी आपलं छान मस्त फळ मिळते आणि मस्त वाटतंय. एकदम वाटतच नाही की अशी म्हणजे हायब्रिड वगैरे नाही वाटत. आपल्याकडची घरी जशी छान असते ना तशीच पपई वाटते. तर आता बघू. आणि ह्या बिया सुद्धा ठेवणार उन्हात आणि शक्य झालं जर चांगल्या लागल्या तर मग रोप लावणार. पण इथं लावता येणार नाही. इथं ज्यांची स्वतःची घरं आहेत, बॅकयार्डमध्ये अशी जागा आहे तिथं असेल. आणि उगवते का नाही ते पण नाही माहीत. पण घरी मला सवय होती ह्या बिया अशा ठेवायच्या आणि मग शेतात लावायची, रोपं करायची. हे संध्याकाळचे 4 वाजलेत. जेवण झाल्यानंतर थोडा वेळ आम्ही आराम केला. आराम नव्हताच म्हणजे तो बसून काही राहिलेली कामं वगैरे अशी करून घेतली. चहा ठेवलेला आहे आणि इथं मस्त गाणी लावली आहेत गणपतीची. समर इथं आता थोडंसं समरचं स्नॅक्स चालू आहे. इट्स स्नॅक्स टाइम, हो ना. आणि अक्षरा ॲज युजल हट्टीपणा वाढलेला आहे. तर मी सकाळपासून जे म्हणतेय तुम्हाला की काहीतरी छान गोष्ट आज घडणार आहे. आता असा प्रश्न पडलाय की ती आज होतीये गोष्ट की उद्या. जर आज नाही झाली ती गोष्ट पूर्ण अचीव तर नक्की मग हा व्हिडिओ मी उद्या कंटिन्यू करेल. तर तुम्ही सांगताल का काय झालं? या ना. मी सांगू? हा? मी सांगू? नाही, पप्पा सांगणार आहे. आज आपल्या चॅनलचे 1000 सबस्क्रायबर पूर्ण होत आहे. म्हणजे होणार आहेत. आता काउंटडाऊन सुरू केलेलं आहे. आणि किती झालेत आता? 991. हां, तर 991. तर 991 सबस्क्रायबर्स आपल्या चॅनलचे आता झालेत, आत्ताची सिच्युएशन किंवा आत्ताच्या माहितीप्रमाणे. आणि आता इथे 4 वाजलेले आहेत. तर आता आम्ही वाट बघतो संध्याकाळपर्यंत झाले तर ठीक, या व्हिडिओमध्येच कंटिन्यू होईल. नाही तर मग उद्या आम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करू. तर ही एक स्पेशल गोष्ट होती. आम्ही काउंटडाऊन लावून बसलोय, तुम्हाला आम्ही दाखवूच. तर इथेच आपण ॲड करू काउंटडाऊन जे आहे 991 आता जे झालंय ते म्हणतात ते. तर आम्ही खूप एक्सायटेड आहोत. जे म्हणजे ही खूप छोटी गोष्ट असेल काहींसाठी की काय 1K सबस्क्रायबर्सचं एवढं काय, पण आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे, हो ना. म्हणजे जेव्हा 100 एक टप्पा आठवतोय, जेव्हा 100 झालेले तेव्हाची गोष्ट. तर आहे स्पेशल वाटतंय. 1000 होणार आहेत. आपली फॅमिली एवढी ग्रो होत चालली आहे आणि खरंच मला सगळ्यांचे आभार मानायचे. आता 1K जेव्हा टच होईल तेव्हा मी परत तुमच्याशी बोलते. आणि आता आम्ही तुम्हाला काउंटडाऊन दाखवतो. एका सबस्क्रायबरची वाट बघतो आम्ही. हे असं तसं झालंय, थेंबे थेंबे तळे साचे असतं ना तसं. एक थेंब महत्वाचं.
1K सबस्क्रायबर्स. ये कॉंग्रॅच्युलेशन्स. कॉंग्रॅट्स टू यू टू आहो. तर जसं तुम्हाला मग अशी दाखवलं की आपले 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत. तर आपली फॅमिली आता वाढत चाललेली आहे आणि खूपच छान वाटतंय. म्हणजे एक्सप्रेस पण मला करता येत नव्हतं. मला सगळ्यात पहिलं तर विश्वासच बसत नाही आहे की हे शक्य झालं आहे आणि खूप लवकर हे शक्य झालं आहे. तर छान वाटतंय आणि तुमच्या सगळ्यांचं असंच प्रेम मिळत राहो आणि असंच तुम्हाला आम्ही छान छान कंटेंट घेऊन येत राहू तुमच्यापर्यंत. आणि आशा करते की तुम्हाला ते आवडत राहील आणि तुमच्या प्रतिक्रिया तर वेळोवेळी मिळत असतात. तुम्हाला व्हिडिओ आवडले तर तुम्ही लाईक पण करत असता. तर छान वाटतं हे सगळं बघून. तर असेच आशीर्वाद तुमच्या आमच्या पाठीशी असू द्यात आणि मग आपण सोबत हा चॅनल पुढे घेऊन जाऊयात. तर मस्त वाटलं परत एकदा. आजचा दिवस खूप छान गेला आणि सकाळी अंदाज आलेलाच होता की आजच आपले होणार 1K पूर्ण. त्यामुळे मी आजच ठरवलं की आज कुठे बाहेरचं किंवा दुसरं काय फिल्मिंग करण्यापेक्षा आपण आज हेच दाखवू. आणि मग हे असं स्पेशल सगळं झाल्यामुळे आम्ही मग काय केलं, संध्याकाळी शिरा मस्त केला होता. आज गजानन महाराज प्रगट दिन पण आहे. खूप छान दिवस आहे आणि खूप मस्त वाटतंय की खूप चांगल्या अशा दिवशी अशी चांगली बातमी मिळाली. 1K म्हणजे हा एक पहिला टप्पा असतो प्रत्येक यूट्यूबरसाठी की जो सगळ्यात पहिला तर 100चाच असतो, 100 सबस्क्रायबर्सचा. त्यानंतर 1000 आणि आता इथून पुढचे असेच माइलस्टोन. कधी विचार नव्हता केला की हे असे माइलस्टोन्स वगैरे हे करायचा, पण ओघाने हे होत गेलं आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मिळाले. तर धन्यवाद ह्या सगळ्यासाठी. खूप खूप मनापासून धन्यवाद आम्हा सगळ्यांकडूनच. आणि आत्ता हे तिघं पण झोपण्यासाठी गेलेले आहेत कारण आता सोमवार आणि सगळ्यांचे टायमिंग सकाळी लवकर उठून हे करायचे, आवरून जायचे. त्यामुळे मीच आता हा व्हिडिओ एंड करायचं ठरवलं. तर आपण आता भेटूयात एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये आणि काहीतरी छान. आम्ही अशीच इन्फॉर्मेशन किंवा बऱ्याच गोष्टी प्लॅन्ड आहेत, बऱ्याच गोष्टी डोक्यात आहेत की काय काय व्हिडिओ करायचे आहेत इन्फॉर्मेटिव्ह जास्त करून. मी नेक्स्ट तर हे सांगेन, दाखवेन तुम्हाला की काय म्हणजे काय मोठं होतं. आणि एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये भरपूर माझ्याकडे टॉपिक प्लॅन्ड आहेत की काय काय सांगायचं आहे. तर ते सगळ्या गोष्टी ठरवलेल्या आहेत मी. तर आता भेटूयात काहीतरी नवीन माहितीसह एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय.